हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. गेट रेडी विथ मी. संडेचा दिवस होता आणि आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. मी रेडी होत होते, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे जे केस आहेत ते मी धुतलेत, बिकॉज संडे आहे तर पूर्ण केसावरनं आंघोळ करणं इज अ मस्ट. आणि ह्याचं छान मी वरती जुडा बांधून घेते, कारण गेट रेडी विथ मी शूट करायचं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं की मी आज काय वेअर करणार आहे. हा आहे ब्युटिफुल ऑरेंज कलरचा ड्रेस. हा मी प्रेग्नन्सीच्या आधी बाय केला होता, पण काही कारणास्तव मी नंतर घालूच नाही शकले. पण आज मला चान्स मिळाला आहे आणि असं छान मान्सूनच्या सीझनमध्ये असा छान ब्राईट ऑरेंज कलर खूप छान उठून दिसतो. तुम्ही बघताय, खूप सुंदर आणि छान ड्रेस आहे. याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. केस मोकळे करून घेते, कारण जाईपर्यंत ते सुकायला हवेत आणि ब्लो ड्राय करायला मला टाईम नाही आहे. आणि विधी थोड्या वेळासाठी झोपली आहे, सो म्हटलं त्या दरम्यान आपण पटकन ही व्हिडिओ शूट करून घेऊया. आणि चला स्टार्ट करूया आपला छोटासा मेकअप. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे जी आपण ह्या मेकअपसाठी करणार आहोत ती आहे मॉइश्चरायझेशन. ऑब्व्हियसली सगळ्यात पहिली स्टेप हीच असावी, किंवा सिरम तुम्हाला जर आवडत असेल. पण इथे आज मी मॉइश्चरायझर यूज करते डॉट अँड कीचं. तुम्ही माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये हे बॅरियर रिपेअर क्रीम बघितलं असेल. अतिशय सुंदर आहे, छान आहे. ॲज अ नाईट क्रीम म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुमची जी स्किन आहे ती छान ग्लोईंग आणि सुपर्बली हायड्रेटेड ठेवते. आणि छान माझ्या चेहऱ्यावरती, मानेवरती मी मसाज करून घेणार आहे. आणि याच्यानंतरची जी आपली स्टेप आहे ती ऑब्व्हियसली आहे सनस्क्रीन. आणि मी सनस्क्रीनसाठी इथे सेम ब्रँडची डॉट अँड कीची ही सनस्क्रीन यूज करते. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं व्हाईट कास्ट तुम्हाला मिळत नाही आणि अफोर्डेबल स्किन केअर आहे ही. अजिबात छान असं खूप महागडी स्किन केअर तुम्हाला मी सजेस्ट नाही करत आहे. खूप कमी पैशात आणि खूप चांगल्या क्वालिटीची ही सनस्क्रीन तुम्हाला मिळून जाते डॉट अँड कीची. नेक्स्ट मी इथे एक हॅक करते आहे. मला जर खूप असा हेवी मेकअप नसेल करायचा आणि थोडासा मेकअप हवा असेल तर सगळ्यात पहिलं मी फाउंडेशन घेते. इथे मी फेसेस कॅनडाचं हे फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक हायलायटर, हे के ब्युटीचं इल्युमिनेटिंग हायलायटर आहे इन द शेड रोज गोल्ड. अतिशय सुंदर आणि ब्युटिफुल हायलायटर आहे हे. ह्याचा जो इन डिटेल रिव्ह्यू आहे तो लवकरच मी आणण्याचा प्रयत्न करीन. आणि त्याच्यानंतर एक हायलुरॉनिक ॲसिड सिरम कुठलंही वापरू शकता. मी इथे फॉक्सटेलचं हे जे सिरम आहे त्याचे 2 ते 3 ड्रॉप ह्याच्यात मिक्स करते. आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या, छान ब्लेंड करून घ्या आणि एकजीव करून घ्या. आणि तुम्ही बघताय त्याची कन्सिस्टन्सी खूप छान आणि रनी होते. आणि हे जे प्रोडक्ट आपलं तयार झालेलं आहे ते तुम्ही डिरेक्टली तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. याने तुमचा जो स्किन आहे, तुमची जी स्किन आहे ती इवन टोन दिसते आणि थोडेसे काही फ्लॉज असतील ते सुद्धा हाईड होतात. एक छान शाईन येते, कारण त्याच्यात इल्युमिनेटर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात हायलुरॉनिक ॲसिड आपण जे यूज केलं आहे त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती छान प्लम्पी आणि हायड्रेटेड राहणार आहे. आणि जर तुम्ही 30मध्ये एंटर करता किंवा 30च्या अबाव असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे. हायलुरॉनिक ॲसिड असू दे किंवा बॅरियर रिपेअर क्रीम असू दे. ओके, आपला जो बेस आहे तो रेडी झाला. तुम्ही बघता किती छान आणि शाईन करतोय माझा बेस. यानंतर मी इथे यूज करते एटीट्यूडचं हे स्किन टिंट. अतिशय छान आणि सुंदर आहे. विदिन ग्लो देतं आणि नॅचरल फ्लश वाटतं तुमच्या चिक्सवरती. पटकन ब्लेंड करा, नाहीतर ह्याचा स्टेन राहतो तुमच्या गालावरती. तुम्ही बघता एकदम छान आणि नॅचरल पिंकी जे आपले गाल आहेत ते वाटतात. यानंतर मी यूज करते कप्स अँड लॅशेसचं हे कॉम्पॅक्ट. तुम्ही बघता त्याची हालत काय झाली आहे, खूप जास्त चिंगूसगिरी करते मी. ह्याने मी माझा जो बेस आहे तो सेट करून घेते. खूप छान सॉफ्ट आणि खूप चांगली कॉम्पॅक्ट पावडर आहे ही. कप्स अँड लॅशेसची खूप चांगला ब्रँड आहे हा, सिरियसली. यानंतर मी हायलायटर यूज करते. आय नो मी ऑलरेडी इल्युमिनेटर लावलेला आहे, बट मला हायलायटर अतिप्रचंड आवडतात. पूर्ण मेकअपमध्ये हायलायटर आणि लिपस्टिक ह्याशिवाय मी नाही जगू शकत. ही आहे इनसाइडची पॅलेट. 250 रुपयाला बेस्ट हायलायटर मिळतं तुम्हाला. हे फक्त मी हाय एंड जे पॉईंट्स आहेत आपले त्याच्यावरती अप्लाय करून घेते. आणि नेक्स्ट मी यूज करते लिपस्टिक. लिपस्टिकसाठी मी यूज करते कप्स अँड लॅशेसची ही लिपस्टिक इन दिस शेड 20 जुलै. बाय द वे ही माझी बर्थडेट पण आहे. हा कप्स अँड लॅशेसचा जो ब्रँड आहे तो निधी कटियार. ही यूट्यूबर आहे आणि खूप छान अप्रतिम क्वालिटीच्या लिपस्टिक्स आहेत 250 रुपयाला. आणि ह्याच्यावरती खूप छान सेल पण चालू आहे. बाय द वे ह्याचा जो शेड आहे तो एक्झॅक्ट दिसतो ह्या लाईट्समध्ये. अतिशय छान आणि सुंदर कलर वाटतोय हा.
नेक्स्ट मी ते वेअर करते हे गोल्ड इयरिंग्स. बाय द वे हे मी ना झुडिओमधून घेतले होते बऱ्याच दिवसापूर्वी, पण मला समजत नव्हतं कशावरती मी ह्याला पेअर करू, पण ह्या ड्रेसवरती हे अतिशय सुंदर दिसत आहेत. सो हे दोन्ही जे इयरिंग्स आहेत ते खूप छान एलिगंट लुक देत आहेत. एक असं पेटल्स आहेत आणि फ्लावर्सची डिटेल आहे त्याच्यावरती, खूप छान. फक्त मे बी 150 to 120 सॉरी 299ला मी बाय केले होते. आणि देन मी जे हेअर्स आहेत ते असेच सोडत आहे, ते आपोआप सुकतील. देन मी हा यूज करते एक छोटंसं कडं, आणि हा माझा फेवरेट परफ्यूम, हा माझ्या करंट फेवरेट लिस्टमध्ये येतो, बेला विटाचा ग्लॅम परफ्यूम. अतिशय सुंदर. तुम्ही नाईटसाठी वापरा, तुम्ही डेसाठी वापरा, छान रोमॅन्टिक वाईब्स येतात ह्याच्यामधून. अतिशय छान सुंदर असा हा जो माझा लुक आहे तो रेडी झाला आहे. आय होप तुम्हाला हा जो गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील, तुमच्याकडे काही रेकमेंडेशन असतील तर प्लीज मला सांगा. मी तुमच्यासमोर त्या व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत